तर आज मी तुम्हाला सांगणार आहे अळूवडी बनवायची एकदम सोपी पद्धत. हॅलो गाईज, माझं नाव आहे उत्कर्षा. तर आमच्याकडे ना याला चिमकुऱ्याची पानं म्हणतात. स्वच्छ पानं धुवून घेतली, लाटून घेतली आणि त्याच्यात शिरा थोडा काढल्या ना तर मग चरचर लागत नाही, म्हणून थोड्या शिरा काढून घेतल्या आणि मग भज्याचं पीठ जसं तयार करतो ना तसं इथे पीठ तयार करून घेतलं. म्हणजे ओवा, तिखट, मीठ, ठेचा टाकला होता मी तिखट टाकण्याऐवजी. ते सगळं टाकून चिंचेचा कोळ टाकला आणि ते एक पान सरळ एक पान उलटं असं ठेवून ना त्यावर हे पीठ लावून घेतलं आणि मग त्याचा रोल करून घेतला. हे सगळं कापून एका कढईमध्ये 1 चमचाभरच तेल घातलं. तुम्ही यापेक्षा कमीही तेल घालू शकता. भाजीला जेवढं टाकतो त्यापेक्षा पण थोडंसं कमी आणि त्यामध्ये पानं ठेवायची आणि वरून फक्त 1 चमचाभर पाणी शिंपडायचं आणि झाकून ठेवायचं. मग दोन्ही बाजूने असंच करायचं आणि छान क्रिस्पी भाजून घ्यायची आणि एवढी क्रिस्पी आणि हेल्दी आणि यम झाली होती ना पानं, खरंच. आणि ही ट्रिक आहे माझ्या आईची. वाफवत बसा, तळत बसा हे करण्यापेक्षा एकदम सोपी ट्रिक. बघू शकता किती क्रिस्प आलेला होता आणि मग नंतर दुपारून मी शूट्स करायची होती माझ्या पेजसाठी मला. तुम्हाला पण या कपड्यांची लिंक हवी असेल किंवा हे ड्रेस हवा असेल तर मला कमेंट करू शकता, DM करू शकता. थँक फॉर वॉचिंग. बाय बाय. अळूवडी नक्की ट्राय करा आणि मला सांगा. थँक